विमानाचं इंजिन का कट ऑफ केलं? नाही, मी असं काही केलं नाही. मरण समोर दिसत असताना ही वाक्य बोईंग 787-8 ड्रीमलाइनर विमानाच्या पायलट्सने उच्चारली होती. सगळ्या जगाला धडकी भरवणाऱ्या या अपघातात 260 निष्पाप जीवांचा दुर्दैवी मृत्यू झाला. आता या घटनेचा धक्कादायक रिपोर्ट समोर आला. त्यामध्ये काही असामान्य गोष्टी निदर्शनास आल्या आहेत. त्यापैकी एक म्हणजे विमान सुरू झाल्यानंतर इंजिन 1 आणि इंजिन 2 चे फ्युएल कट ऑफ स्विचेस हे रन मोडवरून कट ऑफ मोडमध्ये गेले. या दोन्ही इंजिनचा फ्युएल सप्लाय बंद झाल्याने विमानाला टेक ऑफ करण्यासाठी लागणारं फ्युएल कमी पडू लागले. यानंतर इंजिन पुन्हा सुरू होण्याच्या प्रोसेसमध्ये होतं, पण त्यासाठी हवी तेवढी एनर्जीच मिळाली नाही. यावर प्रतिक्रिया देताना नागरी विमान वाहतूक मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी हा प्रायमरी रिपोर्ट असून यावरून आपण कोणत्याही कन्क्लुजन पर्यंत पोहोचू शकत नसल्याचं म्हटलंय. पण तुमच्या नजरेतून या अपघाताला कोण जबाबदार असू शकतं ते कमेंट करून नक्की सांगा.